हॅलो स्टुडंट, सोप्या भाषेमध्ये व सोप्या पद्धतीने फिजिक्स विषय समजून घेण्यासाठी SKS फिजिक्स चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कोणत्याही प्रकारच्या डाऊटसाठी संपर्क साधा. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी आणि रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन हे पॉईंट स्टडी करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इन ए कंटेनर ॲक्ट ॲज अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. एका कंटेनरमध्ये आपण वॉटर फिल करणार आहे किंवा कोणतंही लिक्विड फिल करणार आहे आणि या वॉटरचा किंवा या लिक्विडचा हा जो फ्री सरफेस आहे आणि फ्री सरफेसचा जो एक लेअर म्हणजे आपण त्याला एक मेम्ब्रेन म्हणूयात. तर या मेम्ब्रेनवरती जे मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत ते एक प्रकारचा ताण फील करणार आहेत आणि तो कसा असणार आहे इनसाइड द लिक्विड. ओके, ऑल मॉलिक्युल्स ऑन द सरफेस फिल्म एक्सपिरियन्स ए स्ट्रेचिंग फोर्स. म्हणजेच काय, फ्री सरफेसवरती जे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, सरफेस फिल्म किंवा फ्री सरफेसवरती जे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत ते एक्सपिरियन्स काय अनुभव करणार आहेत तर स्ट्रेचिंग फोर्स, एक प्रकारचा ताण असलेला फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होत आहे अशा प्रकारचे एक्सपिरियन्स करणार आहेत ते मॉलिक्यूल. ओके, इथे आपण एक व्हेसल कन्सिडर करणार आहे. ओके, आणि या व्हेसलमध्ये जो फ्री सरफेस आहे लिक्विडचा आपल्याला दिसत आहे, हा काय आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. टॉपचा जो सरफेस आहे तो कसा आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विड. तर या सरफेसला आपण एक लाईन ड्रॉ करणार आहे. अशा प्रकारे सर्क्युलर सरफेस आहे टॉपचा, एक लाईन ड्रॉ करणार आहे आणि त्या लाईनला आपण काय म्हणणार आहे PQ, P अँड Q म्हणणार आहे. इथे आपण जर लाईन ड्रॉ केली अशा पद्धतीने तर इथे P आणि इथे Q अशा पद्धतीने दोन पॉईंट असणार आहेत, P अँड इथे Q. फ्री सरफेसवरती आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे, इमॅजिनरी लाईन, त्याला काय म्हटलेलं आहे P अँड Q आणि त्यांची लेंथ किती आहे तर L इतकी आहे. लेंथ किती आहे PQ ची लेंथ किती आहे L इतकी आहे. इथे आपण असं म्हणू शकतो इमॅजिन ए लाईन PQ of length L drawn tangentially to the free surface of liquid. हा लिक्विडचा फ्री सरफेस आहे आणि त्याला आपण एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केलेली आहे PQ, त्याची लेंथ L आहे आणि ती कशी आहे त्या सरफेसला टँजेन्शियल आहे म्हणजे स्पर्श करून जाणारे आहे आणि हे आपण एका फिगरमध्ये शो केलेलं आहे. त्याचबरोबर बघा आपण एक इक्वल एरिया कन्सिडर करणार आहे आणि या इक्वल एरियावरती एक प्रकारचा फोर्स, टँजेन्शियल फोर्स ॲक्ट होतो. म्हणजेच PQ लाईनच्या दोन्ही बाजूला PQ लाईन कशी आहे इमॅजिनरी लाईनच्या दोन्ही बाजूला एक इक्वल एरिया कन्सिडर केला आहे आणि त्या इक्वल एरियावरती एक फोर्स ॲक्ट होत आहे टँजेन्शियल फोर्स. तर याच्या मदतीने आपण सरफेस टेन्शनची डेफिनेशन करणार आहोत. तर फिगरला आपण नाव देऊयात. ओके, फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. लक्षात आलं, एक फ्री सरफेस कन्सिडर केलेला आहे लिक्विडचा, एक इमॅजिनरी लाईन PQ ड्रॉ केलेली आहे, त्याची लेंथ किती आहे L इतकी आहे आणि त्या इमॅजिनरी लाईनच्या बोथ साईडला इक्वल एरियावरती एक प्रकारचा टँजेन्शियल फोर्स ॲक्ट होणार आहे. ओके, आणि याच्यावरून आपण डेफिनेशन करणार आहोत सरफेस टेन्शनची. Surface tension T defined as the tangential force acting per unit length on the both side of an imaginary line drawn on the free surface of liquid. डेफिनेशनचा अर्थ समजून घेऊयात. ओके, सुरुवातीला आपण फ्री सरफेस ऑफ लिक्विड ड्रॉ करूयात. फ्री सरफेस ऑफ लिक्विड, त्याच्यावरती लाईन ड्रॉ केली आपण PQ, ज्याची लेंथ किती आहे L इतकी आहे. लाईन ड्रॉ केली. ओके, आणि ही लाईन कशी आहे इमॅजिनरी आहे. त्याचबरोबर त्या लाईनच्या बोथ साईडला आपण इक्वल युनिट लेंथ कन्सिडर करणार आहे. बोथ साईडला
इक्वल युनिट लेंथ कन्सिडर केली आणि याच्यावरती फोर्स टँजेन्शियल स्पर्श करणारा फोर्स ॲक्ट होत आहे, जो आपण अशा प्रकारे लिहिला. म्हणजेच बघा, या डेफिनेशनवरून आपण एक फॉर्म्युला तयार करू शकतो. सरफेस टेन्शन T इज इक्वल टू टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग ऑन पर युनिट लेंथ ऑन द बोथ साइड ऑफ द इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेसच्या लिक्विडवरती एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्या लाईनच्या बोथ साईडला एक युनिट लेंथ कन्सिडर केलेली आहे आणि त्याच्यावरती फोर्स टँजेन्शियल फोर्स ॲक्ट होत आहे. याला आपण सरफेस टेन्शन म्हणू शकतो किंवा म्हणतो. ओके, तर यावरून आपण या फॉर्म्युल्यावरून सरफेस टेन्शनचे SI युनिट लिहू शकतो. फोर्ससाठी न्यूटन हे युनिट यूज करतो आणि लेंथसाठी पर मीटर किंवा मीटर हे युनिट यूज करतो. तर सरफेस टेन्शनसाठी SI युनिट काय होणार आहे? न्यूटन पर मीटर. ओके, नेक्स्ट पॉईंट, सरफेस एनर्जी स्टडी करणार आहोत. वी हॅव सीन दॅट ए मॉलिक्यूल इनसाइड द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड लाईक मॉलिक्यूल ए, जे आपण मागील लेक्चरमध्ये डायग्राम काढलेली होती त्याच्यामध्ये पॉईंट ए मॉलिक्यूल ए दाखवला होता. ओके, एक्सपिरियन्स मोर कोहेसिव्ह फोर्स दॅन ए मॉलिक्यूल लाईक मॉलिक्यूल B and C in the surface film of the liquid in that figure. मागील लेक्चरमध्ये आपण एक फिगर ड्रॉ केली होती. एक अशा प्रकारे व्हेसल कन्सिडर केलं होतं आणि या व्हेसलमध्ये मॉलिक्यूल ए कन्सिडर केला होता. ओके, मॉलिक्यूल ए कन्सिडर केला होता. त्याचबरोबर मॉलिक्यूल B आणि मॉलिक्यूल C अशा प्रकारे 3 मॉलिक्यूल कन्सिडर केले होते. तर मॉलिक्यूल ए जो आहे तो मोर कोहेसिव्ह फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. कारण कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय? सेम मॉलिक्यूलमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जो फोर्स असतो त्याला आपण काय म्हणतो? कोहेसिव्ह फोर्स. आता हा मॉलिक्यूल कुठे आहे? डीप इनसाइड द लिक्विड आणि याच्या कडेला काय असणार आहेत? सेम सबस्टन्सचे मॉलिक्यूल असणार आहेत. म्हणजेच मॉलिक्यूल ए ज्याने बनलेला आहे तेच मॉलिक्यूल याच्या कडेने असणार आहेत. म्हणून यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे ते कसं असणार आहे? कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. म्हणजे मॉलिक्यूल ए हा मोर कोहेसिव्ह फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे दॅन मॉलिक्यूल बी अँड मॉलिक्यूल सी. कारण मॉलिक्यूल बीमध्ये सम पार्ट ऑफ कुठे आहे? सम पार्ट ऑफ लिक्विड ड्रॉप कुठे आहे? तर इन एअर मीडियम. ओके, आणि मॉलिक्यूल सीचा हाफ पार्ट कुठे आहे? इन एअर मीडियम. म्हणजे इथे कोणता मॉलिक्यूल आहे? दुसरा मॉलिक्यूल प्रेझेंट आहे, एअर मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. आणि हा कसा आहे? वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे ते अधेजिव्ह असणार आहे. ओके, यांच्यामध्ये सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे ते अधेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. कोहेजिव्ह असणार आहे पण ते कसं असणार आहे? कमी असणार आहे. हाफ कोहेजिव्ह फोर्स आणि हाफ अधेजिव्ह फोर्स. म्हणजे कंपॅरिझन जर केलं तर मॉलिक्यूल ए हे मोर कोहेजिव्ह फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे आणि हे कमी करणार आहे. त्याचबरोबर बी सुद्धा कमी एक्सपिरियन्स करणार आहे कारण त्याचा सम पार्ट कुठे आहे? एअरमध्ये आहे. म्हणजे इथे एअर आणि वॉटर मॉलिक्यूल यांच्यामध्ये जो फोर्स असणार आहे तो कोणता असणार आहे? अधेजिव्ह. कोणता असणार आहे? अधेजिव्ह. म्हणजे इथे अधेजिव्ह फोर्स प्लस कोहेजिव्ह फोर्स असणार आहे. इथे सुद्धा अधेजिव्ह फोर्स प्लस कोहेजिव्ह फोर्स असणार आहे आणि इथे ऑल कोहेजिव्ह फोर्स असणार आहे. म्हणून मॉलिक्यूल ए मोर कोहेजिव्ह फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. ओके, या मॉलिक्यूलला जर वरती जायचं असेल तर एक प्रकारची पोटेन्शियल एनर्जी लागणार आहे किंवा या मॉलिक्यूलला जर खाली यायचं असेल तरीसुद्धा एक प्रकारची पोटेन्शियल एनर्जी लागणार आहे. तर त्या पोटेन्शियल एनर्जीलाच आपण काय म्हणणार आहे? सरफेस एनर्जी म्हणणार आहे. कारण हा मॉलिक्यूल जर वरती जायचा असेल किंवा वरतीचा मॉलिक्यूल जर खाली यायचा असेल तर एक प्रकारची एनर्जी लागणार आहे, एक प्रकारचं वर्क डन घडावं लागणार आहे. ओके, एक प्रकारचं वर्क डन घडावं लागणार आहे. हा मॉलिक्यूल इथे जायचा असेल किंवा हा मॉलिक्यूल इथे यायचा असेल कारण तिथे वेगवेगळे फोर्सेस ॲक्ट होत असतात सरफेसला. ओके, सरफेसचा मॉलिक्यूल इनसाइड किंवा इनसाइडचा मॉलिक्यूल सरफेसला जाण्यासाठी एक प्रकारचं वर्क डन घडावं लागणार आहे, एक प्रकारची एनर्जी लागणार आहे आणि त्याच एनर्जीला आपण काय म्हणणार आहे? सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जीची डेफिनेशन आपण 2 प्रकारे करू शकतो. तर सरफेस एनर्जी बघा,
इट इज डिफाइन्ड ॲज सरफेस एनर्जीची डेफिनेशन आपण कशी करतो, द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल in the surface layer is called surface energy. इथे म्हटलेलं आहे बघा डेफिनेशनमध्ये काय, एक्स्ट्रा एनर्जी ऑफ मॉलिक्यूल इन द सरफेस लेअर इज कॉल्ड सरफेस एनर्जी. म्हणजेच सरफेसला जे मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत, त्यांच्याकडे काय असणार आहे, एक्स्ट्रा एनर्जी असणार आहे. एक्स्ट्रा एनर्जी, आणि त्यालाच काय म्हणणार आहे आपण, सरफेस एनर्जी म्हणणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे मॉलिक्यूल ए कुठे आहे, इनसाइड द लिक्विड आहे, म्हणजे याच्याकडे काय आहे, कमी एनर्जी आहे. आणि तो जर मॉलिक्यूल वरती आला किंवा वरती येण्यासाठी त्याला एक प्रकारची एनर्जी लागणार आहे. म्हणजे याची एनर्जी कशी आहे, कमी आहे. आणि त्याला जर आपण एनर्जी सप्लाय केली तर तो मॉलिक्यूल कुठे येणार, वरती येणार. म्हणजे त्याच्याकडे काय होणार, एक्स्ट्राची एनर्जी येणार. बरोबर. कमी एनर्जी म्हणजे आपण म्हणूयात 5 न्यूटन, अंदाजे 5 न्यूटन. आणि एक्स्ट्राची प्रोव्हाइड केली तर काय होणार आहे, 2 न्यूटन प्रोव्हाइड केली एक्स्ट्राची एनर्जी, 2 न्यूटन किंवा एक्स्ट्राचा फोर्स किंवा 2 जूल इतकी एनर्जी प्रोव्हाइड केली. एक्स्ट्राची 2 जूल इतकी एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर टोटल एनर्जी किती होणार, 7 जूल होणार. आणि तो मॉलिक्यूल कुठे जाणार, वरती जाणार. म्हणजे त्याच्याकडे काय असणार आहे, एक्स्ट्रा एनर्जी असणार आहे. इथे म्हटलेलं आहे, द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल इन द सरफेस लेअर इज कॉल्ड सरफेस एनर्जी. ऑलरेडी यांच्याकडे काय असणार आहे, सरफेसच्या मॉलिक्यूलकडे एक्स्ट्राची एनर्जी असणार आहे, आणि त्या एनर्जीला आपण सरफेस एनर्जी म्हणणार आहे. त्याचबरोबर आपण दुसरी डेफिनेशन अशी करू शकतो, इट इज सेकंड डेफिनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो, इट इज अमाऊंट ऑफ वर्क डन टू इनक्रीज द surface area of liquid. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड सरफेस एनर्जी स्टडी करणार आहोत. रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. हा पॉईंट स्टडी करण्यासाठी आपण एक डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत. आणि त्याच्यासाठी किंवा हा पॉईंट स्टडी करण्यासाठी आपल्याला सोप वॉटर, एक रेक्टँग्युलर फ्रेम P' S' रेक्टँग्युलर फ्रेम कोणती आहे, P', हे लागणार आहे. त्याचबरोबर त्या फ्रेमला एक मूवेबल म्हणजे हालचाल करणारे आर्म असणार आहेत, त्यांना आपण QR म्हणणार आहे. इथे आपण एक फ्रेम दाखवलेली आहे डायग्रॅममध्ये किंवा स्क्रीनवरती बघा. याला आपण म्हणणार आहे P', याला P म्हणणार आहे, याला S म्हणणार आहे आणि याला S' म्हणणार आहे. त्याचबरोबर या फ्रेममध्ये एक मूवेबल आर्म आहे. हा आर्म बघा, हा काय होतोय, मूव्ह होतोय. या मूवेबल आर्मला आपण काय म्हणणार आहे, QR. ओके, याला काय म्हणणार आहे, Q, आणि याला R म्हणणार आहे. ओके. त्याचबरोबर आपण इथे सोप सोल्युशन घेतलेलं आहे. हे कसं आहे, सोप सोल्युशन आहे. ओके. तर आपण एक डेमॉन्स्ट्रेशन इथे दाखवणार आहोत तुम्हाला. तर त्या आधारे आपण रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन
अँड सरफेस एनर्जी किंवा रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन हा पॉईंट स्टडी करणार आहोत. तर इथे आपण सोप सोल्युशनमध्ये ही फ्रेम काय करणार आहे, डीप करणार आहे. ओके, ही फिल्म काय करणार आहोत, डीप करणार आहोत. डीप केल्यानंतर बघा एक सरफेस फिल्म तयार होणार आहे, एक प्रकारची फिल्म तयार होणार आहे. ओके, तर आपण ही फ्रेम या सोल्युशनमध्ये डीप केल्यानंतर इथे एक फ्रेम तयार झालेली दिसत आहे. आता बघा, ह्या मूवेबल आर्म जर मी सोडून दिला तर ते काय होत आहे, इनसाइड ओके जो फिक्स आर्म आहे तिकडे ती ओढली जात आहे. ओके, तिकडे ती काय होत आहे, ओढली जात आहे. बघा, मूवेबल फ्रेम कुठे जात आहे, तर फिक्स असलेल्या आर्मकडे जात आहे. ओके, असं का होतं, तर ही जी फिल्म आहे या मूवेबल आर्मवरती एक प्रकारचा फोर्स ॲक्ट करत असते आणि ते स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करत असते. बरोबर, इथे आपल्या लक्षात येते की मूवेबल आर्म जो आहे तो फिक्स आर्मकडे काय केला जातो आहे, ओढला जातो आहे. म्हणजे तिथे एक प्रकारचा फोर्स ॲक्ट होत आहे. जर मी हा बबल फोडला तर हा आर्म मूव्ह होत नाही, हा आर्म मूव्ह होत नाही. तिथे कोणत्याही प्रकारचा फोर्स आतमध्ये खेचला जात नाही. बरोबर, या डेमॉन्स्ट्रेशनवरून आपल्याला असं समजतं की तिथे एक प्रकारचा इनसाइड फोर्स आहे, एक प्रकारचा इनसाइड फोर्स आहे. कुणामध्ये, सरफेस फिल्ममध्ये. जे सोपमुळे एक सरफेस फिल्म तयार होत होती, रेक्टँग्युलर फ्रेममध्ये एक प्रकारची फिल्म तयार होत होती. तिथे इनसाइड ओके आतमध्ये ओढणारा, पुल करणारा एक प्रकारचा, इनसाइड पुल करणारा एक प्रकारचा फोर्स तिथे आपल्याला एक्झिस्ट होत आहे, म्हणजे दिसत आहे. तर आपण त्याचा स्टडी करणार आहे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीमध्ये. एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर करणार आहे, P', विथ मूवेबल आर्म. मगाशी आपण डेमॉन्स्ट्रेशनमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्यासाठी एक डायग्राम काढून घेणार आहोत. फिगरमध्ये आपण दाखवलेलं आहे P', आणि मूवेबल आर्म कोण आहे, QR. धिस फिल्म डिप्ड इन सोप सोल्युशन. आणि ही फिल्म आपण कशामध्ये डीप केली, सोप सोल्युशनमध्ये डीप केली. ती फ्रेम सोप सोल्युशनमध्ये डीप केल्यानंतर ती आपण थोड्या वेळाने बाहेर काढली, म्हणजेच टेकन आउट. त्या ठिकाणी एक फिल्म तयार झालेली आहे. कोणती, तर या मूवेबल आर्म आणि यांच्यामध्ये एक फिल्म तयार झालेली आपण पाहिली. फिल्म इज फॉर्मड. कोणती फिल्म, QPS अँड R. अशा प्रकारे एक फिल्म तिथे तयार झालेली आपण पाहत होतो. फ्री आर्म, हा जो फ्री आर्म आहे तो फ्री आर्म ऑफ फ्रेम एक्सपिरियन्स इनवर्ड फोर्स. हा फ्री आर्म जो होता त्या फ्रेमचा तो एक्सपिरियन्स करत होता काय, इनवर्ड फोर्स ड्यू टू फिल्म. म्हणजे तो काय होत होता, इनवर्ड म्हणजे आतील बाजूने मूव्ह होत होता. म्हणजे तो काय करत होता, एक प्रकारचा फोर्स एक्सपिरियन्स करत होता. आणि तो कुणामुळे, तर त्या फिल्ममुळे. याच्यामध्ये जी फिल्म प्रोड्यूस झाली होती त्याच्यामुळे एक इनवर्ड फोर्स तो मूवेबल आर्म फील करत होता, एक्सपिरियन्स करत होता. ओके, इनवर्ड फोर्समुळे तो मूवेबल आर्म जो मूवेबल आर्म जो होता QR. ओके, QR जो मूवेबल आर्म होता तो कुठे येत होता, कुठे मूव्ह होत होता, तर PS या साईडला तो काय होत होता, मूव्ह होत होता. आणि त्यामुळे काय झालं, तर एरिया ऑफ फिल्म डिक्रीज होत होती. बरोबर, हा आर्म QR आर्म या पोझिशनला आल्यानंतर एरिया काय झाला, तिथे डिक्रीज झाला. तर इनवर्ड फोर्समुळे एरिया डिक्रीज होत होता, त्याचबरोबर लेंथसुद्धा तिथे डिक्रीज होत होती. आता त्या ठिकाणी जो फोर्स असणार आहे तो आपण कॅल्क्युलेट करूयात. सरफेस टेन्शनच्या डेफिनेशननुसार मगाशी आपण सरफेस टेन्शनसाठी काय फॉर्म्युला लिहिला होता, F/L. ओके, इथे या इक्वेशनवरून
आपण एक प्रकारचा फोर्स, इनवर्ड फोर्स ॲक्ट होतो आणि तो कॅल्क्युलेट करणार आहे. F इज इक्वल टू टी इंटू यल. ओके. आणि इथे आपण लेंथ, त्या फिल्मची लेंथ, ओके, त्या फिल्मची जी लेंथ असणार आहे, ओके, ही जी लेंथ असणार आहे याला यल म्हणणार आहे. ओके. आणि ही दोन प्रकारची लेंथ असणार आहे, दोन प्रकारची एक लेंथ असणार आहे, एक फ्रंट साईड आणि दुसरी बॅक साईड. म्हणजेच एक फ्रंट साईडची त्या फिल्मच्या वरतीची आणि दुसरी खालतीची, अशा दोन प्रकारच्या लेंथ असणार आहेत. ओके. आपण मग अशी फिल्म पाहिली तर वरती फिल्मची अपर साईड अँड फिल्मची बॅक साईड, अशा दोन प्रकारच्या लेंथ तिथे चेंज होणार आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीने इक्वेशन लिहिणार आहोत. 2L. ओके. F इज इक्वल टू टी इंटू 2L. 2L का घेतलं तर इथे दोन प्रकारच्या लेंथ, म्हणजेच फ्रंट लेंथ आणि बॅक लेंथ, अशा दोन प्रकारच्या लेंथ आपण इथे कन्सिडर करणार आहोत. फिल्मला दोन सरफेसेस असणार आहेत, एक अप्पर आणि दुसरा लोअर सरफेस. डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहे की मुव्हेबल आर्म जो होता तो फोर्समुळे काय झाला, मूव झाला टुवर्ड्स PS. आणि मूव होताना तिथे एक लेंथ चेंज झाली आणि ती लेंथ किती आहे, dx इतकी लेंथ झाली. आणि आपल्याला माहिती आहे वर्क डन, इथे काय घडलेलं आहे, वर्क डनसाठी फॉर्म्युला लिहितो आपण, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आहे, F इतका, आणि डिस्प्लेसमेंट किती झालं, dx. म्हणून आपण इथे वर्क डनसाठी एक प्रकारे फॉर्म्युला लिहू शकतो, W इज इक्वल टू F इंटू dx. बरोबर. त्याचबरोबर मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे फोर्सचा फॉर्म्युला काय लिहिला होता, T इंटू सरफेस टेन्शन इंटू 2L का लिहिलं तर त्या फिल्मला दोन प्रकारचे सरफेस असणार आहेत, अप्पर आणि लोअर. बरोबर. या इक्वेशनमध्ये आपण फोर्सची व्हॅल्यू पुट करूयात. वर्क डन काय घडणार आहे, W इज इक्वल टू T इंटू 2L इंटू dx. बरोबर. इंटू dx. बट आपण इथे म्हणू शकतो पण 2L इंटू dx हे काय दाखवतं आपल्याला, चेंज इन एरिया दाखवतं. मग असे आपण सांगितलं की इथे एरिया काय होत होता, कमी जास्त होत होता. आर्म इकडे सरकल्यानंतर, इनसाइड मूव झाल्यानंतर एरिया काय होत होता, डिक्रीज होत होता. म्हणजेच एरिया डिक्रीज ऑर इनक्रीजला आपण काय म्हणतो, चेंज इन एरिया, म्हणून आपण DA लिहित होतो तिथे. ओके. त्यामुळे हे इक्वेशन वर्क डनसाठी चेंज इन वर्क डन, इथे आपण चेंज इन वर्क डन लिहूयात. चेंज इन वर्क डन काय होणार आहे तर T इंटू DA. ओके. आणि आपण सरफेस एनर्जीच्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं होतं, की अमाऊंट ऑफ वर्क डन इज, किंवा अमाऊंट ऑफ वर्क डन टू इनक्रीज द सरफेस एरिया ऑफ लिक्विड. तर अमाऊंट ऑफ वर्क डन म्हणजेच काय असणार आहे, तर सरफेस एनर्जी असणार आहे. ओके. म्हणून आपण रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन स्टडी करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी हा फॉर्म्युला लिहितो. तर अमाऊंट ऑफ वर्क डन म्हणजेच काय असणार आहे, तर सरफेस एनर्जी असणार आहे. म्हणून मी एक इक्वेशन लिहितो, सरफेस एनर्जी इज इक्वल टू T इंटू DA. तर याच्यामध्ये आपल्याला रिलेशन दिसत आहे सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी यांच्यामध्ये. ओके. सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर हे इक्वेशन आपल्याला रिलेशन देत असतं सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन यांच्यामधलं. आणि हे स्टडी करण्यासाठी आपण अशा प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन पाहिलं. डेमॉन्स्ट्रेशनच्या मदतीने आपण सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन यांच्यामधलं रिलेशन स्टडी केलं. तर थेरॉटिकली आपल्याला हे रिलेशन असं सांगता येतं, सरफेस टेन्शन इज ऑल्सो इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया, पर युनिट चेंज इन एरिया म्हणजेच काय, DA. ओके. असं सुद्धा आपण हे रिलेशन सांगू शकतो. तर इथे आपला हा पॉईंट संपलेला आहे, रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. ओके. तर उद्याच्या लेक्चरला आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हे स्टडी करणार आहोत. ओके. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या डाऊटसाठी संपर्क साधा, व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सर्वांना माहिती आहे.
ओके, थँक्यू स्टुडंट.